हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। त्या स्पर्धेमध्ये ओम साई छत्रपती सीसी कुळगाव आयोजित नगरसेवक चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात। सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करू। संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि अत्यंत महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण या सामन्यातून विजेता संघ किमान एक पारितोषिकाचा हकदार नक्कीच होणार। कोणत्या संघाची या ट्रॉफीकडे नजर असेल हे आपल्याला पाहायचं आहे। या मॅच मध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे आणि आता आपण लगेच थेट जाऊया। सलामीची जोडी पुन्हा एकदा केतन भात्रे, दुसऱ्या बाजूला त्याच्या साथीने ओमी केने मैदानावरती दाखल होतात। सामना लगेच चालू करायचा। सिल्वर स्टार भिवंडी संघाला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। पवन केने याच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तर एवन पवनकडे आमचं जास्त लक्ष असेल। आपण आपल्या संघाला लगेच ताकीद द्यायची आहे। क्षेत्ररक्षण विखुरलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला करायचं आहे आणि सामन्याला सुरुवात आमचे ऑफिशियल करतील पुन्हा पठाण सर आणि त्याच्या साथीनं जय पवार सर, मिस्टर ए जेपी आणि मिस्टर एमपी। बाळाजी भोपी यांचं आगमन होत आहे। पदयात्री शिर्डीला सातत्याने आपण पाहिलं तर साई भक्त अनवाणी पायाने चालण्याचा एक अनोखा विक्रम प्रत्येक वर्षी बाळाजी भोपी यांचा असो आणि नक्कीच साई बाबाचे ते भक्त साई भक्त स्वागत आहे आपलं। चला बॉल सुपूर्द करा करण। तसेच आमचे जोबेलीचे रील स्टार युवी धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय। स्वागत आहे निंजा। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। केतन भात्रे ठाण्याचा ठाण्या वाघ म्हणून या खेळाडूला संबोधलं जातं आणि आता मैदानाच्या आतमध्ये सलामीला जात असताना ओमी केने च्या समवेत आपण पाहणार आहोत आघाडीचा गोलंदाज विवेक शेलार बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होता। सिल्वर स्टार भिवंडीच्या वतीनं तसेच आमचे हरिभक्त परायण स्वप्नील जाधव यांचे या ठिकाणी आगमन होते। सहर्ष मनपूर्वक स्वागत आपलं। पाच षटकांची मॅच पंचांना विनंती आहे की सामना लगेच चालू करा, कारण ऑलरेडी आपल्याला एक मॅच आणखीन खेळवायची आहे सेमीफायनल। रोहित भालेराव किडनी संघ खडे गोलिवली आशेळी हा संघ या ठिकाणी आला असेल तर आपण देखील रिपोर्ट करा, कारण काल 2 गाव एक संघातून हा संघ क्वालिफाय झालेला आहे। बक्षीस पात्र फेरीमध्ये तो दाखल झालेला आहे स्पर्धेच्या पहिल्या दिवसात आणि आता स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस दिनांक 2 ऑगस्ट 2024। पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती स्वागत केले विवेक शेलारचं। केतन म्हात्रेच्या बॅट मधून आलाय लॉंग ऑन सीमा रेषे बाहेर जाणारा पहिला गगनचुंबी षटकार। ग्रामीण टेनिस क्रिकेट या बाहेरच्या माध्यमातून ही स्पर्धा पण एन्जॉय करतोय। अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतोय। बदलापूर नगरीतील एक नामवंत स्पर्धा अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि पंच या ठिकाणी स्पेअर घोषित करतात।
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या रूपाने एक ऍड होत्या पण बहुसा कॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. गोलंदाज विवेक शेलार या गोलंदाजाला षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. 5 षटकांची ही देखील एक तगडी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. गोलंदाज विवेक राईट अमोर द विकेट. यावेळेस शॉट प्लेन पडल्यानंतर भरभर वेगाने हा चेंडू यष्टीरक्षकाकडे चाललाय. तोपर्यंत डॉट बॉल कदाचित केतन मात्रेला समजलं देखील नाहीये. भन्नाट वेग होता. वेगी त्याची ओळख या विवेक शेलारची आणि त्याच्या जोरावरती अत्यंत चांगली गोलंदाजी यावेळेस आपण पाहतो. भेदक मार आहे. अचूक टप्पा मेरिट नुसार हे षटक हाताळलं जात आहे अद्यापपर्यंत. इथे लाईन चांगली. हा देखील बॉल भरपूर वेगाने टाकण्यात आलेला आहे. तो चेंडू सलग डॉमिनेट केलंय. मी तर म्हणेन केतन म्हात्रेला. पहिल्या बॉलवरती जणू काय ओव्हरपिच बॉल होता, त्याला पाठवलं लॉंग ऑनला. त्यानंतर अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर केलेला कमबॅक वाखाणण्याजोगी आहे. कारण पहिली षटक आहे. सुरुवात धमाकेदार दोन्ही खेळाडूंनी केलेली आहे. विवेक शेलारचं देखील कौतुक व्हायला हरकत नाही आहे. कारण दोन चेंडू सलग डॉट फेकले आणि आता नक्कीच आपण पाहतो दिशापासून थोडेसे भरकट आहेत. अगदी आपण पाहतो बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. अबो फ्रॉम बॉडी शरीरापासून एक्झॅक्टली आपण पिचिंग पाहिली तर आउटसाइड ऑफ स्टंप होता हा चेंडू आणि पंचांनी त्याला स्क्वेअर घोषित केला आहे. एक्स्ट्रा रन मिळते. यावेळेस पुन्हा एकदा बॉडीवरती चेंडू बदलतो. एकच धाव मिळेल. एकच धाव मिळेल सर पण आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीचा संघ आणि त्याला फाईट करेल सिल्वर स्टार भिवंडी. दोन दिग्गज दादा संघ आता या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नगर सबक चषक हे एक निमित्त 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय. अगदी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि एक नामवंत स्पर्धा आदरणीय रमेशजी सोळशे साहेब कोगा बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक तसेच त्यांच्या साथीनं त्यांचे बंधू आदरणीय नानाजी सोळशे आणि त्यांच्या सौभाग्यवती हर्षदाताई सोळशे यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहणार आहोत. लाख मोलाची स्पर्धा आहे. पहिलं षटक विवेक पुन्हा एकदा सज्ज होतात. लेफ्ट हँडर बॅट्समन ओमी केण्यासाठी. यावेळेस बॅटची आतली कडा स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न परंतु मागे बॅकअप मिळालं पवन केनेचा. बन पवन केने संघाचं नेतृत्व करत असताना आपण पाहतो सिल्वर स्टार भिवंडीकडून षटक क्रमांक पहिलं चालू. 1 धाव इथे अंकित होते आणि एका धावेच्या मदतीने पहिलं षटक यावेळेस आपण पाहतो. विवेक शेलारचं 9 धावा अद्यापर्यंत खर्च केल्या. पहिला षटक 10 धावा धावफलकावरती आहेत डबल डिजिट मध्ये. चुकीची दुरुस्ती या ठिकाणी आमचे ऑफिशियल स्कोरर करतात. पुन्हा एकदा यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा स्वतः विवेक चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न परंतु पाठीमागे बॅकअप मिळतंय. एकच धाव. चांगलं कमबॅक यापेक्षा चांगलं कमबॅक चंद्रकांत शेट्टे सर गोलंदाजाकडे का असू शकतं. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर देखील आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा त्यामध्ये 2 एक्स्ट्रा होत्या. चांगले कमालीची गोलंदाजी आहे. विवेक शेलार खालीन गावचा हा खेळाडू अत्यंत चांगलं षटक त्याने महत्वाच्या मॅचमध्ये हाताळलं. जिम्मेदारी आहे सिल्वर स्टार भिवंडी संघाची आणि त्या जिम्मेदारीला घेऊन मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतायत. धावसंख्या धावफलकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहिली तर पहिले षटक समाप्त झाले. एकही गडी न गमावता मात्र सलामीची जोडी मैदानावरती साबूत आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. अकरा धावा धावफलकावरती आहेत. एक धाव या ठिकाणी फार इम्पॉर्टंट आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर गीतेशजी ठाकरे आमच्या समवेत आहेत. या स्पर्धेचे सह आयोजक देखील आहेत. कारण या स्पर्धेची फार मोठी जिम्मेदारी गीतेश ठाकरे असेल, करण भुये आणि संपूर्ण छत्रपती सीसी कुळगाव या संघावरती दारोमदार असेल. या मॅचच्या स्पर्धेचं 4 दिवसीय स्पर्धा यशस्वीरित्या त्यांना कंप्लीट करायची आहे. नगरसेवक चषक 2024 आणि हाच उद्देश या संपूर्ण टीमचा देखील आहे. गोलंदाज सज्ज षटक क्रमांक 2 मध्ये ओव्हर द विकेट यावेळेस लीडिंग एज बेस टायमिंग प्रॉपर होतोय. यावेळेस आपण पाहतो कव्हरच्या दिशेने चेंडू उडवलाय. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक दर्जेदार षटकार पाहायला मिळेल केतन म्हात्रेच्या बॅट मधून. बिग षटकार. गोलंदाज आर्यन षटक क्रमांक 2 मध्ये
हे देखील षटक तुम्हाला प्रत्येक षटक बदलापूर कर्जत हाबेन कडून पाहायला मिळेल. आता मात्र थांबणार नाहीये. केतन म्हात्रेच्या बॅट मधून आणखीन एक वार होतोय. बॉल चाललाय पलीकडे. अगदी आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या मिड विकेटला क्लिअर करणारा आणखीन एक सेकंड इन अ रो दर्जेदार षटकार. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचं क्रीडांगण ऐतिहासिक क्रीडानगरी. चंद्रकांत शेट्टे सरांनी सकाळी उल्लेख केलाय. बहुत मोठ्या स्पर्धा याच क्रीडानगरीमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असू द्या अथवा रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. अगदी बदलापूरचं ऐतिहासिक क्रीडांगण आहे. बदलापूरमध्ये देखील आपण पाहिलं तर भरपूर गोलाकार पद्धतीची क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामध्ये स्वर्गीय जगन्नाथ क्रीडानगरी असेल, त्यानंतर खरवईचं एक क्रीडांगण कुळगाव बदलापूर नगर परिषदेचं, त्यानंतर अंबरनाथ तालुका क्रीडा संकुल हे देखील मैदान फार वैभवशाली आहे. आणि चर्चा तर नक्कीच प्रत्येक क्रीडांगणाची होतच आली. यावेळेस टप्प्याचा बॉल त्याला देखील वळवलंय. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय केतन म्हात्रेच्या बॅट मधून. आता मात्र आग ओकणारी फलंदाजी होतीये. धाबा धाबा आणि धाबा पाहायला मिळतील. जरी वरुण राजाचं आगमन होत नाहीये परंतु धाबांचा पाऊस जरूर या क्रीडानगरीमध्ये पडतोय. तो केतन म्हात्रेच्या माध्यमातून 2 षटकार त्यानंतर आलेला एक चौकार. धाबांना आकार देण्याचा प्रयत्न आहे. जणू काय आता मात्र उंच इमारत उभी करण्याचा प्रयत्न आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली संघाचा. हो पीस बॉल पुन्हा एकदा पायात टाकण्याचा प्रयत्न, त्याला देखील थारा नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि आता पूर्णपणे खरपूस समाचार घेतलाय. गोलंदाज आर्यनचा षटकाराला धावा धाव फलकावरती 33 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, अद्यापर्यंत 22 धावा या गोलंदाजाने खर्च केलेले आहेत. अनेक प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. जिथे प्रेक्षकांचं चंद्रकांत शेट्टे सर, जिथे प्रेक्षकांचं महापूर तिथे आमचं कुळगाव बदलापूर. आणि याच दरम्यान आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेणारी ही क्रिकेटची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला चेंडू ट्रामाचा लागली आपण पाहतो. बॅट छतली कडा होती परंतु चेंडू शॉर्ट स्क्वेअर निघला, अडवण्यात आला. तोपर्यंत एकच धाव मिळेल. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे परंतु धमाकेदार सुरुवात. जी एनर्जी केतनकडे ती मात्र आता पूर्णपणे दाखवत असताना या मॅच मध्ये, कारण त्याला माहिती आहे हा सामना शेवटचा आहे. जर हा सामना जिंकला तर किमान एक पारितोषिकाचा हकदार तो संघ असेल सिल्वर स्टार भिवंडी की आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली. याचं उत्तर आपल्याला काही क्षणात मिळेल. गोलंदाजी करत असताना अरियनला पण पाहिलं. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. ओमी केने आता सध्या स्ट्राईक एंडला, जो मात्र एका धावेवरती नाबाद आहे. यावेळेस मोठा फटका ओमी केनेच्या बॅट मधून. केतन म्हात्रे जर एका बाजूने हल्ला चढवतोय तर ओमी केने देखील थांबायला तयार नाहीये. आल्याला त्यांनी देखील खरपूस समाचार घेतला आर्यनचा. बॉल सीमा रेषा पार. आणखीन धावा मिळतील. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली टीमला 6 षटकार. धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 20ची 11ची सरासरी आपण पाहिली आणि सेकंड ओव्हर मध्ये लगेचच ग्राफ थोडासा उंचावलेला पाहायला मिळाला. बरोबर 20.00च्या सरासरीने या ठिकाणी धावा आपल्याला पाहायला मिळतात. जसा केतन म्हात्रेचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडतोय तसा पावसाचं देखील आता मात्र आगमन हळूहळू होताना आपल्याला पाहायला मिळेल. पावसाच्या सरी आता मात्र हळूहळू या क्रीडा नगरीमध्ये पडताना पाहायला मिळतील. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटली तर पाऊस नक्कीच येणारच, पावसाचं आगमन होणारच. आता मात्र वरुण राजाची कृपा दृष्टी या स्पर्धेवर देखील पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 40 धावा फलकावरती. सुरुवात अत्यंत चांगली म्हणावी लागेल कारण आर्यनने तब्बल एकंदरीत 29 धावा खर्च केल्या. ते मात्र बहाग ठरल्या सिल्वर स्टार भिवंडी संघाला. परंतु विवेक शेलार पुन्हा एकदा बॉलिंग पॅकमध्ये सज्ज होत आहेत. कमबॅक करण्याची क्षमता ज्या गोलंदाजाकडे त्याला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय. कारण पवन केनेच्या नेतृत्वाखाली आज संघ आपल्याला पाहायला मिळेल. सिल्वर स्टार भिवंडी संघ खेळतो बदलापूर नगरीत. यावेळेस ऑन साईडला विवेकला देखील प्रत्युत्तर दिलंय. बॉल सीमा पार. आता केतन मात्र थांबायचं
नाव घेत नाहीये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे ऑन साइडला. पुन्हा एकदा टाटा बाय बाय करणारा हा बिग 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 लॉंग वे षटकार. यावेळेस आपण पाहतोय पाठीमागे बॉल चालला. एसटी रक्षक थोडीशी बीट होत आहे, दूर राहिलो आणि एक सिंगल धाव घेण्यात, कारण अतिरिक्त धाव या ठिकाणी वाईट +1 अशा 2 धावा मिळतील फ्रीच्या. जणू काही बाय 1 गेट 1 फ्री अशा या 2 धावा म्हणता येतील या मॅचमध्ये, या स्कोरिंगमध्ये ॲड होत आहेत. कारण खेळाचं हे पहिलं सत्र आहे, कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे, प्रेशर नाही आहे, अगदी मन मोकळेपणाने बॅटिंग करायची आहे केतन म्हात्रेला. कारण एक चांगलं टार्गेट प्रतिस्पर्धी टीमला द्यायचं असेल तरी बॅटिंग करावीच लागेल. फलंदाज ठिकाणी होतात बाद कॉट बिहाइंडच्या स्वरूपात ओमी केणेला परतावा लागेल. फर्स्ट विकेट डाऊन टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली संघाला लागणारा हा पहिला धक्का विवेक शिलारने मिळवून दिलेला आहे. ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी. फलंदाज बाद. पहिला धक्का ओमी केणेच्या स्वरूपात या ठिकाणी आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली या संघाला लागलेला आहे. या धावसंख्येवरती आपण पाहतोय ओमी केणे मात्र माघारी परतलाय. एक षटकार एक सिंगल 7 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन देऊन ओमी केणे मात्र माघारी परततोय. त्याची जागा घेण्यासाठी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा संपूर्ण भारतभर असेल असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विश्वजीत ठाकूर. विवेक शिलार बेस्ट ऑफ द बेस्ट अशी मॅच तुम्ही पाहतायत. यावेळेस अत्यंत चांगला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडू खेळून काढलेला. एक धाव मिळेल. टॅप पद्धतीने आपण पाहिलं तर ड्राईव्ह करत असताना बॉल सिंगल मिळते. विनीत माई लॉंग ऑफला प्रोटेक्शन देत असताना दर्जेदार फिल्डिंग आहे. आणि या दरम्यान आपण पाहिलं तर धाबा रोखण्याचा प्रयत्न आता विवेक शिलार सुद्धा करतायत. आणखी एक शॉट ऑन बॉल सक्सेसफुल देन पॉवरफुल दे दनादन केतन म्हात्रेच्या बॅट मधून आलेला या इनिंगचा तब्बल 5वा षटकार 6वा षटकार. बॉल सीमा पार. धाव फलकावरती वेगाने पुढे सरकतात. टीमची टोटल आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली संघाची 5 55 धाव फलकावरती. तिसरं षटक बारगस असताना 5 षटकांची मॅच आहे. खडी गोलिवली आशिले संघ 2 गाव 1 संघामधून काल क्वालिफाय झालाय. तो संघ देखील आवर्जून वाट पाहत असेल, कारण त्याही संघाला अत्यंत महत्वाचं या ठिकाणी सूचना असेल आपण आलं असेल तर या ठिकाणी रिपोर्टिंग करा. 2 आयकॉन सहित त्यांना आज या ठिकाणी सेमीफायनलचा सामना खेळायचा आहे हे लक्षात असू द्या. रोहित भालेराव किडनी शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलकावरती अब तक 56 लॉस ऑफ 1 विकेट. लाईन चांगली आहे. प्रचंड वेग व्हेरिएशन भरपूर चांगलं पाहायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला. फिंगर रोल करत असताना एक थोडंसं नॅचरल स्विंग पाहायला मिळाला. कदाचित विश्वजीत ठाकूरला अचंबित करणारा चेंडू होता. अस्थिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल. षटकाचं शेवट मात्र चांगलं केलं विवेक शिलारने. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. धाव फलकावरती षटक क्रमांक आपण पाहतोय 4थ्या प्रगती पथावरती. गोलंदाज कृष्णा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. स्ट्रायकिंगला केतन म्हात्रे. 4थं षटक
पुढे एकदा बदलापूर कर्जत हायवे एंड कडून हे षटक उषा किरण रेसिडेन्सी एंड कडून हे षटक आहे। यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका कॅच होता परंतु चेंडू परफेक्ट बिडल होऊ शकला नाहीये। स्वतःवरती नाराज असेल केतन म्हात्रे परंतु एक सिंगलने स्ट्राईक रोटेट केले। आता एकेरी दुहेरी धाव सुद्धा केतन म्हात्रेला चालू शकते कारण 56 धावा धावफलकावरती 3 षटकामध्ये पाहिला। या सिंगलच्या मदतीने 57 वरती पोहोचला। आता एखादा षटकार चौकार धावसंख्येला आकार जरूर देईल परंतु सिंगल डबल देखील फार महत्वाचे आहेत। थेंबे थेंबे तळेस असे असं म्हटलं जातं आणि त्या धावसंख्येमध्ये त्यांचा देखील महत्वाचा रोल असो सिंगल डबलचा हे मात्र त्यांना चांगलं माहिती आहे। इथे मात्र विश्वजित ठाकूर पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न बॅटच्या टो एंडला लागून मात्र पुढे चेंडू सरसावला घरंगळत गेला। एकच धाव शॉट कव्हरला इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला गादर करेपर्यंत एक सिंगल आली। चौथा षटक कृष्णा फिरकीचं आक्रमण यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने मिस्टॅनिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करताय डाऊन दी बॉल येत असताना टिपली गेली आहे झेल कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण असं क्रिकेटमध्ये आणि एक सुंदर झेल केतन म्हात्रेची गोल्डन विकेट कॅरी केली आहे। गोलंदाज कृष्णाने जवळजवळ 45 धावांची इनिंग त्याने साकारली आहे आणि केतन म्हात्रे परतीच्या प्रवासाला फलंदाज बाद 1 मोर विकेट डाऊन। आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली संघाला लागणारा दुसरा धक्का। केतन म्हात्रेची खेळी जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही। ताबडतोब इनिंग त्याने साकारली आहे आणि 58 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 15 चेंडू 45 धावांचं भरीव योगदान या मॅच मध्ये त्यांनी दिलेलं आहे। षटक क्रमांक आपण पाहतो चौथं चालू आहे। फिरकीचं आक्रमण होत आहे। लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट आर्म बॅट्समन तुम्हाला पाहायला लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे। यावेळेस आपण पाहतो चेंडूला उडवले लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जाळं विणलं गेले ए बन पवन केने। यावेळेस आपण पाहतोय संघाचा सर सेनापती पुन्हा एकदा डाऊन द बॉल येत असताना सुंदर झेल त्यांनी टिपलाय। आणखीन एक धक्का लागला दिनू कांबेच्या स्वरूपात 1 मोर विकेट डाऊन। केतन म्हात्रे बाद झाल्यानंतर लगेचच इथे मात्र परतीचा रस्ता दाखवलाय कृष्णाने दिनू कांबलेला तू चल मैं आया असं समीकरण असताना लागोपाठ मिळाले 2 मोठा सफलता। चांगली गोलंदाजी आहे कदाचित या षटकामध्ये कमबॅक करणारी ही निर्णायक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या डावाची आणि मोकाच्या क्षणी कदाचित एक चांगली प्लॅनिंग या ठिकाणी आखली जाते। चौथ्या क्रमांकावरती कृष्णासारख्या गोलंदाजाला या ठिकाणी बोलवण्यात आलं पाचारण करण्यात आलं। पवन केने असेल विवेक शेलार असेल सातत्याने कानमंत्र देत असतात। सामना महत्वाचा आहे भिवंडी की कलंबोली कलंबोली की भिवंडी असा विद्यमान सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। षटकातील काही चेंडू शिल्लक यावेळेस भन्नाट बेग संपर्क होऊ शकला नाहीये। आपण पाहतो या ठिकाणी एक सिंगल धाव धावफलकावरती येते। भावेश येतात भावेश नाईक संघाचे कॅप्टन आहेत। एक सिंगल धाव आली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 59 धावा 59 रन्स ऑन द बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स। शेवटचा अंतिम बॉल यावेळेस पुन्हा एकदा फसवा चेंडूच म्हणावा लागेल। चांगली गोलंदाजी आहे कमबॅक करणारं षटक होतं। अवघ्या या षटकामध्ये कृष्णाचा विचार केला तर फक्त 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत। कृष्णाची गोलंदाजी आवडली असेल ना तर प्रेक्षक वर्गाला विनंती राहील की त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत। सुरुवातीला धावांचा इथे मात्र पाऊस पडत होता आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली संघासाठी परंतु कुठेतरी धावा थांबवण्यात त्याला यश प्राप्त झालंय आणि फक्त केवळ 3 धावा देणारं हे षटक राहिले कृष्णाचा। जबरदस्त नाईस बॉलिंग परफॉर्मन्स बाय कृष्णा। शेवटचं अंतिम षटक या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल स्टॉगरचं षटक आहे। आता प्रश्न पडला असेल शेवटचा अंतिम षटक कोणाच्या खांद्यावरती दिलं जाईल। बॉलिंग ट्रॅकवरती अर्जुन बांगर बोरशेतीचा खेळाडू आहे। शहापूर तालुक्यातील बोरशेती हे देखील नाव सध्याच्या घडीला प्रचलित आहे आणि त्याच संघाचा एक तारणहार खेळाडू अर्जुन बांगर।
एकूण 60 धावा 59 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा अंतिम षटक अर्जुन बांगर या खेळाडूच्या खांद्यावरती ही जबाबदारी सोपवली आहे स्लॉगवरच्या षटकाची. स्ट्राईक एंडला फलंदाज भावेश नाईक, नॉन स्ट्राईक एंडला विश्वजित ठाकूर. यावेळेस भरपूर प्रचंड वेगाने टाकण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय अतिरिक्त उसळी आपल्याला पाहायला मिळाली. व्हाईट बॉल 1+1. आणखी 2 धावा मिळतील या फ्रीच्या. एक्स्ट्रा रन यावेळी धावसंख्येमध्ये ऍड होतात. संघाची धावसंख्या 61. 61 60 धावांचा पल्ला अगदी 5वं षटक प्रगती पथावरती असताना पार केलेला आहे तो आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली या संघाने. चांगली लढत, चांगली फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. घर बसला देखील प्रेक्षक आपला स्मार्टफोन, स्मार्ट LED TV, स्मार्ट लॅपटॉपवरती या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. अनेक साऱ्या शुभेच्छा स्पर्धेला देखील येत आहेत. नगरसेवक चषक 2024 यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न. अत्यंत चांगला फटका कबाच्या दिशेने टोळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. थ्रो फेकी अत्यंत चांगली पाहायला मिळाली. ॲक्युरेट थ्रो आपण पाहिला. जणू काही वन बाउन्स होता, परंतु सुंदर गोलंदाजी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आणि या जोरावरती आपण पाहतो धावा रोखण्याचा प्रयत्न सिल्वर स्टार भिवंडी करते. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते आहे. 62 धावा या धावफलकावरती नोंदवण्यात आलेल्या आहेत. यावेळेस आता पाहावं लागेल अतिरिक्त उसळी पुन्हा एकदा या चेंडूने घेतलेली आहे. आता मात्र 1+2 नो बॉल या दरम्यान पंचांनी घोषित केलेला आहे. 3 धावा मिळतील. कदाचित जणू काही अर्जुन बांगरच्या हातातून चेंडू स्कीड झाला असावा. या अगोदर देखील आपण एक चेंडू पाहिलाय अतिरिक्त उसळी घेणारा, त्यानंतर हा देखील चेंडू अतिरिक्त बाउन्स, अतिरिक्त उसळी घेणारा आपण पाहिला. आणि याच दरम्यान कारण आता सूर्य देवताचं दर्शन देखील आपल्याला होत आहे. फ्रीचा बॉल असेल, राऊंड विकेट. लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. हा बॉल अत्यंत महत्वाचा होता आणि या दरम्यान विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. भावेश नाईकशी धक्का क्रमांक 3रा लागलाय. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली संघाला. या दरम्यान आता न्यू बासमान, न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 6 ला दाखल होणार आहे. बंटी बद्रिके लोधिवलीचा हा खेळाडू. रायगड प्रीमियर लीग मध्ये रेनॉल्ड क्रीड कारचा मालक आहे. वन ऑफ द सिरीज याच खेळाडूच्या नावावरती राहिली आहे. तो खेळाडू बंटी बद्रिके मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चला सामना लगेच आपण स्पीडअप करू, कारण आणखी एक सामना आपल्याला कव्हर करायचे. हे लक्षात असू द्या. नेक्स्ट बॅट्समनला देखील विनंती राहील की आपण रेडी राहायचंय. राऊंड विकेट. इथे लाईन चांगली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता, फुल रेलचा बॉल पडल्यानंतर मात्र इथे संभ्रमात टाकणारा चेंडू संपर्क होऊ शकला नाहीये आणि विश्वजित ठाकूरला सुद्धा अक्षरशः थांबवलंय, डॉमिनेट केलंय. या दरम्यान आपण पाहतो अर्जुन बांगर चांगली गोलंदाजी करतात. कृष्णाने जी गोलंदाजी केली आहे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून ही गोलंदाजी पाहायला मिळते अर्जुन बांगरची. यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना बॉल चला मिड विकेटला डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल होतोय बंटी बद्रिकेकडून, परंतु हा नाही करत असताना मात्र इथे परतावा लागेल. फलंदाज बंटी बद्रिकेला रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. चुकीची कॉलिंग यावेळेस आपण पाहतो. दरम्यान महागात पडतीये बंटी बद्रिकेला. फलंदाजासाठी बाद झालाय. कदाचित 2 धावा होऊ शकल्या असं, परंतु अगदी विश्वजित ठाकूरने पुन्हा एकदा थांबवलंय. एस नो ही कॉलिंग सातत्याने चालू होती आणि याच दरम्यान अपघात झालाय तो नक्कीच बंटी बद्रिकेचा. फलंदाजासाठी बाद झालाय. धावा फलकावरती आपण पाहतोय 67 67 धाव संख्येवरती बंटी बद्रिकेला मात्र माघारी परतावा लागेल. विशाल शहा
न्यू बाट्समन न्यू कॅन्डिडेट. राऊंड विकेटने अर्जुन. आखो टप्प्याचा बॉल शॉर्ट अप प्लेन होता, बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. ही देखील विकेट मिळेल. सांघिक यश पुन्हा एकदा या गोलंदाजीमध्ये अर्जुन बांगरने मात्र कबालीचं षटक हाताळले. सातत्याने आपण पाहतो इथे सांघिक यश का होईना, परंतु इथे विकेट्स आणि विकेट्स पडतायत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली संघाचे एका पाठोपाठ फलंदाज बाद होत आहेत. 67 धावसंख्येवरती आणखीन एक फलंदाजाला मात्र विशाल शहाला रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल. ज्या पद्धतीने बाद झाला खेळाडू बंटी बद्रिके, त्याच पद्धतीने विशाल शहा देखील माघारी परततात. आराफ शेख येतात नॉस्टाकेनला. या षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. अर्जुन बांगर स्टील बंट गो. शेवटचा बॉल या पहिल्या डावातील राऊंड विकेटने सज्ज. यावेळेस ऑन साइडला शेवट गोड केलाय विश्वजीत ठाकूर. हे नाव कसं विसरून चालेल. बॉल चाललंय यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. Yes, it is huge and mighty. Big long way षटकार. 73 धावा धाव फलकावरती लगावण्यात आलेले आहेत आणि 74 धावांचं आव्हान या ठिकाणी सिल्वर स्टार भिवंडी संघासमोर ठेवण्यात आलेला आहे. 5 षटकांमध्ये 74 धावांचा. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. चालू सामन्यातील ओपन हाफ मधून एक संघ पुढे सरकणार आहे बक्षीस पात्र फेरीमध्ये. 5 षटक 74 धावांचं आव्हान या मॅच मध्ये. चला पंचांना विनंती आहे बॉल कॅरी करा. अजिबात आता सराव नको, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. लक्षात असू द्या क्षेत्ररक्षण विखुरलेल्या अवस्थेमध्ये लगेच करा. केतन म्हात्रे बंटी बद्रिके विश्वजीत ठाकूर सर्व खेळाडूंना विनंती नाही. चला फलंदाजांना विनंती आहे सिल्वर स्टार भिवंडी संघाच्या ओपनिंग पेअरला विनंती राहील की आपण क्रीडा नगरीमध्ये दाखल व्हायचंय. मैदानाचा ताबा आपण लगेच घ्या. वरुण राजाचा देखील आता पूर्णपणे अगोदर सूर्यदेवता प्रसन्न झाली, त्यानंतर आता पुन्हा एकदा अंधाराचं साम्राज्य सावट पसरलेलं आपण पाहतोय. मैदानाच्या पूर्ण चौफेर बाजूनं अंधाराचं सावट आहे आणि इथे मात्र 74 धावांचं आव्हान करायचंय कंप्लीट. यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती आहे. चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली संघाला विनंती राहील की आपण आपल्या क्षेत्ररक्षणाचा ताबा लगेच घ्या. चला रोहित भालेराव खडे गोलेली आपला प्रतिनिधी किंवा आपण उपस्थित असाल किंवा आशियाई संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर आपण याची रिपोर्टिंग प्लीज आमच्या आयोजकांकडे आपण करायची आहे. ही आपणास नम्र विनंती आहे, कारण विजेता संघ काल अतिशय चांगला खेळ त्यांचा तीनही फॉर्मॅट मध्ये राहिलाय. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण. चला मॅच लगेच चालू करा त्यांना विनंती आहे. 74 धावांचं लक्ष्य. पुनश्च एकदा सेकंड इनिंग मध्ये उत्तरार्धामध्ये सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अनेक बदलापूरचे नामवंत खेळाडू देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करू. अनेक प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं स्वागत आपण करू आणि थेट जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. 2 बलाढ्य संघ आमने सामने. आता मात्र काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. एखाद्या ट्रॉफीचा प्रश्न या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल
तो मात्र 1 ट्रॉफीचा हकदार बनेल. 1 लाख रुपयाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं 50,000, तृतीय क्रमांकाचं 25,000 आणि चतुर्थ क्रमांकाचं सुद्धा 25,000 हे पारितोषिक या स्पर्धेच्या वतीने असणार आहे. आदरणीय कोगा बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक सन्माननीय रमेशजी जनार्दन सोळशे साहेब, त्यांच्या सौभाग्यवती हर्षदाताई रमेशजी सोळशे, पाणी पुरवठा सभापती कोगा बदलापूर नगर परिषद आणि नामांकित उद्योजक आदरणीय नाना शेठ सोळशे यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅच ऑन. जाऊया बादच्या दिशेने. यावेळेस आपण पाहतो पहिला बॉल विश्वजीत ठाकूरचा. बॅटिंग करत असताना फरदीनला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आणि एका या धावसंख्येने स्ट्राईक रोटेट करत असताना आपण पाहतो स्वतःचं व संघाचं अकाउंट या ठिकाणी 1 या धावसंख्येने ओपनिंग करण्यात त्याला यश मिळाले. 74 धावांचा आव्हाने या मॅचमध्ये. सर्व प्रेक्षकांची मनं आता मात्र जिंकण्याचा प्रयत्न कोणता संघ करेल हे देखील पाहणं तितकं गरजेचं आहे. पवन केनेच्या बॅट मधून आलेला पहिला ब्लास्ट आपण पाहतोय आणि बन क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार भिवंडीसाठी मिळतील या 6 धावा. सिल्वर स्टार भिवंडी एक मातब्बर संघ आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली हा संघ देखील तितक्याच ताकदीने उभा मैदानाच्या आतमध्ये. राऊंड विकेटने विश्वजीत ठाकूर पुन्हा एकदा यावेळेस स्लॉप खेळले. आणखीन एक फुलटॉस बॉलला आपण पाहतोय दिशा दिली आहे आणि इथे मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. सलग 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 सेकंड इन अ रो दुसरा षटकार. जी फटकेबाजी केतन भात्रीची आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये पाहिलेली आहे, तीच फटकेबाजी आता तुम्हाला उत्तरार्धामध्ये पवन केणेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. बन पवन केणे मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. सलग 2 षटकार विश्वजीत ठाकूरच्या अगेन्स्ट. धावसंख्या फलकावती 13. 74चं आव्हान असताना या मॅच मध्ये नगरसेवक चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत. बदलापूर विभागातील एक नामवंत लोकप्रिय स्पर्धा आपण पाहतोय नगरसेवक चषक. गोलंदाज विश्वजीत ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय अत्यंत चांगला फटका. अपिशकडे बॉल चाललाय. यावेळेस डी बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅनच्या मधोमध बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस आणखीन धावा मिळत आहेत 4-4-4. फटकेबाजी तुफानी पाहायला मिळते आणि 74 धावांचं आव्हान असताना पवन केनेला माहिती आहे जितक्या पावसाच्या सरी कोसळतील तसाच मात्र या ठिकाणी आम्हाला देखील धावांचा पाऊस पाडायचा आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय सलामीला येत असताना संघाचा सर सेनापती आहे विश्वजीत ठाकूरचं एकच लक्ष असेल. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली संघाचं एकच लक्ष असेल पवन केनेला थांबवायचं कसं असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हटलं जाताना सेनापती को गिराव सेना अपने आप गिर जाएगी, परंतु इथे पवन केने अगदी सेनापती सारखा लढतोय. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. गॅप शोधली आहे आणि सरळ मॅप लावलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आता मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटला यावेळेस बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. आणखीन एक दर्जेदार नगरसेवक चौकार. एक 20 धावा फलकावरती राऊंड विकेट. यावेळी पुन्हा पठाण सर, जय पवार सर, मिस्टर MP, मिस्टर JP मैदानाच्या आतमध्ये 2 ऑफिशियल त्यांची चांगली कामगिरी. सलग 4 दिवस आमच्या समोर आमच्या समवेत हे ऑफिशियल जोडले जातील. प्रशांत सूर्यराव सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत, तसेच ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी देखील ठाणे जिल्ह्याचे ऑफिशियल हेड सर्वे सर्वा गौरवजी सावंत सर आणि त्यांचे सर्व शिलेदार ऑफिशियल टीम, ऑफिशियल अपडेटर असतील, ऑफिशियल कॅमेरामॅन सर्वांचं आपण कौतुक करू. संध्याकाळच्या सत्रामध्ये आमचे ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत आहेत. सकाळच्या सत्रापासून त्यांचंही कौतुक व्हायला हरकत नाही आहे.
23 धावा फलकावरती आहेत आणि आता विजयासाठी 24 बॉल 51 धावसंख्येची गरज. 24 बॉल 51 धावसंख्येचं टार्गेट. बॉलिंग ट्रॅक वरती आता मात्र सुलतान खान. स्विंग के सुलतान मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती येतात. कुठेतरी फिरकीचं आक्रमण व्हायला हवं. पवन केनी त्याच्या साथीनं फरदीन कासिम या खेळाडूंना थांबवायचे. या अनुषंगाने गेम प्लॅनिंग ही स्ट्रॅटेजी या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सुलतान खान राऊंड द विकेटने सज्ज आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करत असताना आपण पाहतोय. यावेळेस कामासला व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कामासला आपण पाहतोय अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला. अक्षरशः डोळ्यांचा पारणं फेडणारा फटका होता. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पवन केनी मात्र थांबायला तयार नाहीये. सिल्वर स्टार भिवंडी संघ सलग 2 सामने जिंकत मात्र आज आपला विजय रथ पुढे नेण्याचा प्रयत्न करते. धावा फलकावरती आढळत आहे. टीमची टोटल 29. 29 धावा आहे. फरदीन कासी नॉन स्ट्राईक एंडला त्याचा आरसा बनून उभा आहे. प्रतिबिंब नॉन स्ट्राईक एंडला. पवन केनी स्ट्राईक एंडला आहे. सुलतान खानच्या विरोधात पहिल्या बॉलवरती तडाखे बंद षटकार. राऊंड विकेट. चला फास्ट खेळायचं प्लीज विनंती राहील कारण पूर्णपणे अंधाराचं साम्राज्य. संपूर्ण मॅच वरती ऑनसाइडला पुन्हा एकदा आपण पाहतो. चेंडूला वळवलाय. बॉल चाललाय गॅप मधून दन दन करत आणखीन एक चौकार पाहायला मिळेल. पवन केनीच्या नावावरती या मिळतील 4 धावा सिल्वर स्टार भिवंडी संघाला. कदाचित मोठे फटके या मॅच मध्ये येतात. समीकरण अगदी जवळ आणण्याचा प्रयत्न आहे. समीप हाणून ठेवेल का खेळाडू हे देखील पाहणं तितकं गरजेचं आहे. एखादा ब्रेक थ्रू ची नितांत गरज आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली संघाला या महत्वाच्या मॅच मध्ये. 33 विदाउट लॉस. दहा धावा 2 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. सुलतान खानच्या विरोधात पुन्हा एकदा वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल. आता मात्र 2 चेंडू राऊंड द विकेट आणि आता ओव्हर द विकेट. आखो टप्प्याचा बॉल आणि ऑन द टॉस उभे राहिलेत. व्हॉट अ शॉट. अपिश अँड पनिश. बॉल चाललाय डीप पॉइंटला भेदत चिरत फाडत एक टप्पा घेत सीमारेषा पार. धावा मिळतील 4. खा बॅटिंग क्लास पाहायला मिळतोय पवन केनीचा. पवन केनी का म्हटलं जातं या खेळाडूला जबरदस्त बॅटिंग होतीये. सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली. गोलंदाजी यावेळेस आपण पाहतोय सुलतान खानला देखील प्रश्न पडला असेल कोणत्या पद्धतीची गोलंदाजी आता पवन केनीच्या समोर करायची. अगदी आपण पाहतो प्रत्येक गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडलेला. 37 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न. बॅटची आतनीकडे लागते. बॉल पाठीमागे चाललाय. दिनू कांबळे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत चेंडूला गादर करतात. एकच मिळेल. ही चेंडू इथून मात्र कमबॅक करू देतील आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली संघाला. सुलतानला नक्कीच आपल्या गोलंदाजीमध्ये कमाल करायची असेल तर मात्र इथून या चेंडूंची पूर्तता करावी लागेल. आणि अत्यंत सुंदर भेदक मारा पवन केनीच्या विरोधात केला. यावेळेस पुन्हा एकदा पाठीमागे आपण पाहतो. बॉल चाललाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. केतन म्हात्रे तिथे उपस्थित आहेत. एकच धाव. एका धावेने फरक पडणार नाहीये परंतु संघाची धावसंख्या चांगला स्टार्ट म्हणता येईल. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर जेव्हा बॅटिंग करत होती टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली संघ तेव्हा 2 षटकामध्ये 40 धावा आपण पाहिल्या. परंतु आता त्याला प्रत्युत्तर देत असताना 11 चेंडूमध्ये 39 वरती पोहोचला तो सिल्वर स्टार भिवंडी. म्हणजे कुठेतरी बरोबरीचा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जर या चेंडूवरती 1 धाव आली म्हणजे बरोबरीने हे 2 संघ चालतात हे आपल्याला पाहायला मिळेल. जर मोठा फटका आला तर कुठे थोडीच तोड उत्तर देताना सिल्वर स्टार भिवंडी देखील पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस पवन केने व्हाट अ शॉट. ईद का जवाब पत्थर से बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर.
आणखीन एक धमाका पवन केनीच्या बॅट मधून आलाय. जबरदस्त तडाखा षटकार. फटक्यामध्ये पाहायला मिळालं वजन. धावा मिळतील सिल्वर स्टार भिवंडीला अर्धा डझन. 45 धावा फलकावरती. 74 धावांचं लक्ष्य. 18 बॉल मध्ये आता विजयासाठी आमचे ऑफिशियल स्कोरर आणि अपडेटर आम्हाला माहिती देतात. 18 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे सिल्वर स्टार भिवंडी संघाला. चला लवकरात लवकर आपण हा सामना या ठिकाणी खेळवायचा आहे. ही अत्यंत महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीनं आमच्यापर्यंत पोहोचते. सहआयोजक गीतेश ठाकरे यांच्या समवेत आहेत. त्यांच्या माध्यमातून ही सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 18 बॉल 29 धावांची गरज. हृदयाचे टोके पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाली आहे. कोणता संघ या मॅच वरती पकड मजबूत करेल. खडी गोलवली असलेले या संघासमोर सेमीफायनल मध्ये कोणता संघ धडक देईल. सिल्वर स्टार भिवंडी की आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली हे आपल्याला पाहायचंय. वॉट अ मॅच. गरम सामना थंडगार वातावरणामध्ये. यावेळेस आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू पिचिंग झालाय. व्हाईट बॉल. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज राहुल नेत आहेत. खात्यात 24 धावांची गरज असेल. उर्वरित खेळ बॅलन्स आहे. 17 चेंडू आणि 24 धावा. चांगली मॅच. 73 धावा खेळाच्या पहिल्या सत्रात 74 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं होतं. पुन्हा एकदा आपण पाहतो फरदीन काझीसाठी हा बॉल. पुन्हा एकदा लेग स्टिकला मिस करत अगदी आपण पाहतो एसटी रक्षक केतन म्हात्रे त्यांच्या हातामध्ये जाऊन विसावतो. तोपर्यंत डॉट बॉल. स्वेअर चेंडू आणि अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळते. व्हाईट बॉल. बाउंड्री विकेट. ओव्हर द विकेटने माफ करा. लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय झेल घेण्याचा प्रयत्न. बंटी बद्रिक येतात आणि पहिला ब्रेक थ्रू राहुल जोगाडिया या गोलंदाजाला मात्र यश संपादन होतोय आणि पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज होतो बाद. फरदीन काझी बॅक टू द डगआउट. फरदीन काझी मात्र माघारी परततात. 16 चेंडू 23 धावांची गरज आहे. राहुल जोगाडियाचे षटक फार महत्वाचं असेल. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 6 धावा 3 चेंडू मध्ये त्यांनी खर्च केलेले आहेत. शेवटचे 3 चेंडू नक्कीच राहुल जोगाडियाचे फार महत्वाचे असेल. निर्णायक चेंडू. निर्णायक सामना. चार चेंडू बॅलन्स असेल. 2 चेंडू वाईड आलेत माफ करा आणि चुकीची दुरुस्ती या ठिकाणी. चला फलंदाजांना विनंती आपण लवकरात लवकर त्वरा करा मित्रांनो. सिल्वर स्टार भिवंडी ऑलरेडी सिल्वर स्टार भिवंडीला वारंवार या सूचना आम्ही का देतो कारण सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर बरोबर 1 तास हा संघ उशिरा या ठिकाणी दाखल झालेला. लक्षात असू द्या. राऊंड यावेळेस ऑनसाइडला करण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे मिळते आणि इथे मिसप्ले पाहायला मिळाली. बॉल चालला जवळजवळ बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि आता या 3 धावा मिळतील. जिथे 2 धावा होणं कठीण होतं तिथे मात्र या 3 धावा मिळत आहेत सिल्वर स्टार भिवंडी संघाला. संघाची धावा संख्या 54 वरती पोहोचली आहे. 74 धावांचं आव्हान घेऊन उतरलेली ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिचा पाठलाग करते. आता 20 धावांची गरज आहे. ऑन साइडला आणखी एक व्हाट अ शॉट बाय पवन खेने. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा टाटा बाय बाय. बॉल सीमा पार. षटकार. अकरा चेंडूमध्ये 48 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय पवन केने. जर खेळी आवडली असेल तर मात्र त्याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सर्व तमाम लाडके प्रेक्षक पवन केनेचा फॅन फॉलोअर्स भरपूर मोठा आहे आणि या सन्मान आपण पाहतोय. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून देखील व्ह्यूअर्स वाढत आहेत. पवन केने
यावेळेस ऑन साईडला चेंडूला वळवला हलक्या हाताने आपण पाहतोय बॉल चाललाय मिड विकेटला एकच धाव मिळेल सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या फलकावरती तब्बल 61 धावा फलकावरती आहेत 13 बॉल आणि आता 13 धावांची गरज अर्थातच बॉल रन इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येक बॉलवरती एक धाव जरी आली तरी सिल्वर स्टार भिवंडी संघासाठी हा सामना पूर्णपणे सोपा झालाय परंतु क्रिकेट आहे मित्रांनो यावेळेस फलंदाज झाला बाद आणखीन एक धक्का लागला विनीत माळीच्या स्वरूपात 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद 12 चेंडू आता 13 धावांची गरज चला लगेच फिल्डिंग या ठिकाणी आपण सजवायची आहे फलंदाजाला विनंती आहे आपण देखील फास्ट मैदानापर्यंत पोहोचायचं आहे कारण 12 चेंडू शिल्लक आहेत यानंतर आणखीन एक सामना अगदी आपण पाहिलं तर 5:50 होतात कडे गोलिवली असलेले टीमचे कॅप्टन उपस्थित असाल तर टॉससाठी आपण आमच्या मुख्य समालोचन कक्षासमोर यायचं मुख्य अतिथी कक्षासमोर आपण यायचं आपण लगेचच या मॅच नंतर टॉस करणार आहोत कारण बरोबर आपण पाहतोय या ठिकाणी 5:50 होत आहेत हळूहळू सूर्य देवता देखील अस्ताला जाईल अंधाराचं साम्राज्य पसरेल याकरता आयोजकांनी मात्र सर्व खेळाडूंची सर्व संघांची काळजी घेतली की जेणेकरून वेळेच्या आत आजचा दिवस या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायचा ऑन साइड ऑन ड्राईव्ह एक सिंगल धाव इथे कंप्लीट झाले परंतु बॉल चाललाय अडवणं थोडंसं मुश्किल झालंय जणू काही क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं परंतु पायाने देखील चेंडू अडला नाहीये आणि या दरम्यान अर्धशतक कंप्लीट होतंय पवन खेनेचं एकदा बॅट यावेळेस दाखवून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचंय हे अर्धशतक निर्णायक आणि मोक्याच्या क्षणी पवन केनेने धोक्याची घंटा वाजवली आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली संघासाठी 65 धावा फलकावरती आहेत चौथं षटक आपण पाहतो मार्गस्थ अराफ शेख बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न होता परंतु दिशा थोडीशी खराब आहे वाईट +1 आणखीन मिळतील 2 धावा यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न फलंदाज बाद होत आहेत आणि रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का लागेल सिल्वर स्टार भिवंडी या संघाला 10 चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे दहा चेंडू आणि 7 धावांची गरज मॅच मध्ये आपण पाहतोय अराफशेख राऊंड विकेटने सज्ज पवन केनेसाठी प्रचंड वेग पडल्यानंतर आपण पाहतोय यावेळेस बॅटचा फ्लो देखील स्विंग देखील तितका प्रचंड होता संपर्क होऊ शकला नाही कडेकडे स्ट्रोक खेळायचा होता पवन केनेला परंतु डॉट बॉल अराफशेखचा आपण पाहिला कमबॅक करावा लागेल परंतु पवन केने मात्र थांबायचं नाव घेत नाहीये लवकर सामना त्याला संपवायचे स्कोर आर लेवल धावा फलकावरती 73 73 धावा 74चं लक्ष्य आणि अवघ्या एका धावेची गरज कारण ही स्पर्धा या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग एका धावेची गरज 70 स्पोर्ट्सचे सर्व तारिक भाई सय्यद देखील या ठिकाणी प्रचंड खुश होत अत्यंत महत्वाची कामगिरी सिल्वर स्टार भिवंडी संघाने या स्पर्धेमध्ये केली बदलापूरचं क्रीडांगण त्यांनी जिंकलंय आणि हा सामना देखील एक षटक राखून आपल्या खिशात घातलेले तब्बल 7 चेंडू राखून हा सामना
जिंकलेल्या विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली. या सन्मान आपण पाहतो अनेक पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पवन केने ज्याने मात्र महत्वाची इनिंग साकारली या मॅच मध्ये. पवन केनेसाठी तारिकभाई सय्यद यांच्याकडून रोख रक्कम ₹15,000 पारितोषिक देण्यात येईल आणि गोलंदाज कृष्णासाठी ₹5,000 पारितोषिक असणार आहे. तारिकभाई सय्यद 70-70 स्पोर्ट्स सर्वे सर्वा आणि सिल्वर स्टार भिवंडी संघाचे पुरस्कर्ते यांच्या वतीने पारितोषिक देण्यात येईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पवन केने. चला पवन केने आपण पहिल्यांदा टॉस करू आणि या सर्व मॅन ऑफ द मॅच आपण तारिकभाई सय्यद आपल्या शुभ हस्ते देऊ. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.